मित्रांनो, फायनली नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अतिशय दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। फायनली मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जे 7वा हप्ता आहे तो वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्या अंतर्गत निधी देखील मंजूर करण्यात आलेले आहे। तर तो 7वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल, त्याचबरोबर मित्रांनो तुमचे जर हप्ते पेंडिंग असतील, जवळपास 3रा, 4था, 5वा, 6वा, 7वा असे जर हप्ते पेंडिंग असतील, ते हप्ते सुद्धा या हप्त्यासोबत वितरित होणार आहेत का, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर बऱ्याच दिवसापासून आपण 7व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होतो। नमो शेतकरी योजनेअंतर्गत बऱ्याच अफवा आल्या की या तारखेला येणार, त्या तारखेला येणार, परंतु मित्रांनो जवळपास नमो शेतकरी योजनेचा जे सांगण्यात येत आहे की हप्ता हा जवळपास जे पेंडिंग हप्ते होते त्यासोबतच 7वा हप्ता वितरित होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो असं सांगण्यात येत आहे की 17 सप्टेंबरला ही जे हप्ता आहे तो वितरित होणार आहे। परंतु मित्रांनो सध्याच्या अपडेटनुसार तर हा हप्ता जो वितरित होणार आहे 7वा हप्ता तो जवळपास 10 तारखेच्या जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे सध्याच्या अपडेटनुसार। आणि त्यानंतर मित्रांनो जर तुमचे हप्ते पेंडिंग असतील 4था, 5वा, 6वा, 7वा, तर मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की जे पेंडिंग हप्ते आहेत ते देखील आम्हाला या 7व्या हप्त्यासोबत वितरित होतील, परंतु नाही मित्रांनो, सध्याचा जे 7व्या हप्त्यासाठी 1932 कोटी रुपयांचा जे निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्या अंतर्गत फक्त हे 7व्या हप्त्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। जे पेंडिंग हप्ते आहे त्यासाठी अजून निधी वाढीव पाहिजे, त्या कारणास्तव आता सध्याच्या अपडेटनुसार की हे 4था, 5वा, 6वा जे हप्ते पेंडिंग होते तुमचे, तर ते हप्ते या 7व्या हप्त्यासोबत वितरित होण्याची काहीही शक्यता नाही, कारण मित्रांनो त्यासाठी निधी मोठा लागणार आहे। आणि सध्याच्या निधीमध्ये जवळपास 94 लाख शेतकरी हे नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्या 94 लाख शेतकऱ्यांनाच हा हप्ता वितरित होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो जवळपास बघायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांचं आता काय सांगण्यात येत आहे की जे पीएम किसान योजनेअंतर्गत जास्त शेतकरी, आता पीएम किसान योजनेअंतर्गत बघायचं झालं तर पीएम किसान योजनेचा जे शेतकऱ्यांची संख्या होती ते जवळपास 95-96 लाख राज्यातून शेतकरी संख्या होती। परंतु मित्रांनो नमो शेतकरी योजनेसाठी 94 लाख शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांचं PFMS हे ॲक्टिव्ह नाही, ज्या शेतकऱ्यांचं आधार बँक DBT वगैरे ॲक्टिव्ह नाही, त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। बँकेला आधार वगैरे लिंक नसेल तर, कारण मित्रांनो जवळपास पीएम किसान योजनेचा जे डेटा असतो त्या अंतर्गतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होत असतो। त्या अनुषंगाने 94 लाख शेतकऱ्यांना 1932 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि जर तुमचे जे DBT वगैरे नसेल तर आता चेक करून घ्या आणि तुमचं DBT ॲक्टिव्ह करून घ्या। 10 तारखेच्या जवळपास हा हप्ता वितरित होण्याचे चान्सेस आहेत। तर ही होती छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।